आता माझ्यासमोर जास्त नखरे दाखवू नकोस. तू माझी बायको आहेस. मला तुला प्रत्येक पडद्याबाहेर पाहायचे आहे. चल लवकर कपडे काढ. मला तुला कपडे नसलेले शरीर पाहायचे आहे. मयूरचे असे बोलणे ऐकून मी थरथर कापत होते. माझे हातपाय थंड पडत होते. मी आधीच खूप लाजाळू होते. मी नेहमीच पडद्यामागे राहणारी मुलगी होते. माझ्या बहिणीचे निधन होताच मला बहिणीच्या नवऱ्यासोबत लग्नासारख्या पवित्र बंधनात बांधले गेले. मी 15 वर्षाची तरुण मुलगी होते. मयूर माझ्या बहिणीचा नवरा होता. त्याच्या समोर यायला सुद्धा मला लाज वाटायची. मला माहीत नाही की तो कोणत्या जन्माचा माझ्याकडून बदला घेऊ इच्छित होता. तो मला सर्व प्रकारचे त्रास देऊ इच्छित होता. मी माझ्या जागेवरून हलू शकत नव्हते. पण जेव्हा तो पुढे सरकला आणि मला त्याच्या मिठीत घेतले तेव्हा मी थरथर कापू लागले. मी एक नाजूक मुलगी होते आणि मी लग्न करून नुकतेच त्याच्या दारात पाऊल ठेवले होते. पण मयूरने मला स्वतःजवळ ओढली आणि त्याने माझ्या शरीराचे सर्व पडदे काढले आणि मला कपड्याशिवाय बेडवर सोडले. मला इतक्या वेदना होत होत्या की मला आता उडताही येत नव्हते. माझ्या संवेदनाशील भागात वेदना होत होत्या. मी रात्रभर मयूरची वासना सहन करत होते. आता वेदना इतक्या वाढल्या होत्या की त्या वेदनेमुळे माझे संपूर्ण शरीर तुटत होते. आता मी माझे धैर्य गमावले होते. मी डोळे मिटले आणि मोठ्या कष्टाने मी उठले. पण त्या अगोदर मी माझ्या अंगावर तिथली चादर गुंडाळली होती. तेवढ्यात माझी नजर बाल्कनीत पडली तर तिथे मला मयूर थंडीत शर्टशिवाय उभा असलेला दिसला. आता मला मयूरचा तिरस्कार वाटू लागला होता. माझ्यावर दया न करता त्याने मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. आता रात्रच होती पण तरीही मी आंघोळ करण्यासाठी वॉशरूममध्ये गेले. जेव्हा मी शावर खाली उभी राहिले तेव्हा जसे गरम पाणी माझ्या अंगावर पडत होते तसं माझ्या अंगातून वेदनेचा आवाज येऊ लागले. आंघोळ केल्यानंतर मी माझे ओले केस घट्ट पकडून बाहेर आले तेव्हा मयूर खोलीत आला आणि माझे ओले केस पाहून तो म्हणाला, आता आंघोळ करण्याची तुझी हिंमत कशी झाली? मला न विचारता तू आंघोळ कशी करू शकतेस? तू मला विचारलं का? माझ्या भावना अजून शांत झालेल्या नाहीयेत. मला अजूनही तुझे शरीर अनुभवायचे आहे. मला अजून तुझ्या शरीरासोबत खेळायचे आहे. तरी तू आधीच आंघोळ करून बसली आहेस. चल लगेच कपडे काढ. मला तुझे शरीर माझ्या डोळ्यात कैद करायचे आहे. मयूरचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले. माझे हातपाय थरथर कापत होते. मयूरची संपूर्ण रात्रीची क्रूरता पुन्हा एकदा माझ्या डोळ्यासमोर तरळत होती. त्यामुळे मयूरच्या त्या शब्दामुळे भीतीने माझे हृदय जोरजोरात धडकत होते. मयूर आता पुन्हा माझ्या जवळ आला आणि त्याने माझी ओढणी काढून फेकून दिली. मी त्या क्षणी रडू लागले. रात्रीपासून मी तुमचा क्रूरपणा सहन करत होते. आता मला खूप वेदना होत आहेत. त्यामुळे तो त्रास मी पुन्हा सहन करू शकत नाही. रात्रभर तुम्ही मला एकदाही मोकळा श्वास घेऊ दिला नाहीत आणि आता सुद्धा तुमची इच्छा होत आहे. हे बघा मयूरराव, मला खूप त्रास होत आहे आणि रात्रभर न झोपल्या कारणाने माझे डोके सुद्धा खूप दुखत आहे. म्हणून प्लीज मला आराम करू द्या. आता मला आराम करायचा आहे. मयूरने तर रात्री माझ्या मानेवर आणि ओठांवर एवढ्या जोराने चावा घेतला होता की ते अजून सुद्धा दुखत होते. पण मयूर म्हणाला, तू तुझ्या बहिणीच्या बदल्यात इथे आली आहेस आणि तुला वाटते की तुला आराम द्यावा हवा. अगं, अजून सुद्धा माझे मन शांत झालेले नाहीये. आता माझी इच्छा तू पूर्ण करणार नाही तर अजून कोण करेल? सिगरेट पायाखाली चिरडून तो पुन्हा माझ्याकडे आला होता. आता मयूर इतका वेडा झाला होता की त्याने माझ्या शरीराच्या प्रत्येक नाजूक भागाला चावून क्रूरपणे जखमी केले होते. मयूर प्लीज. मोठ्या मुश्किलीने माझ्या गळ्यातून आवाज बाहेर पडत होता. मी वेदनेने रडत होती. काही नाही माझे प्रिय, एवढी सुद्धा तडफड करण्याची गरज नाही आहे. आता रोज तुला हे सहन करावे लागेल. त्यामुळे या गोष्टीची सवय ठेव. माझ्यासमोर एवढी नाजूक बनण्याचा प्रयत्न करू नकोस. मला नाजूक मुली अजिबात आवडत नाहीत. तुझ्या अशा प्रकारचे तडफडणे मला अजिबात आवडत नाहीत. मला तर असेच वाटते की तू सुद्धा माझी खूप साथ द्यावीस.
जेव्हा मी तुझ्या जवळ येईल तेव्हा तू माझ्यासाठी वेडी व्हावीस. स्वतःला माझ्या प्रेमात बुडवून घेण्याचा प्रयत्न कर. मी तर त्याचे असे बोलणे ऐकून थकून गेले होते, कारण त्याला मला फक्त त्रास द्यायचा होता, कारण त्याला माझ्या बहिणीचा बदला माझ्याकडून पूर्ण करून घ्यायचा होता. आता तो पुन्हा माझ्या शरीरावर आला, तेव्हा पहिलेपेक्षा जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे आता तर मला अजिबात सहन होत नव्हते. जसजशी रात्र वाढत चालली होती, अंधार वाढत होता, तशी तशी त्याची राक्षस वृत्ती अजून वाढत चालली होती. आज दुसरा दिवस होता. सकाळची सूर्याची कवळी किरणे खिडकीतून आतमध्ये येत होती, पण मयूरची क्रूरता इतकी वाढली होती की तो माझ्यापासून दूर जायलाच तयार नव्हता. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि उशी ओली करत होते. आता मला वेदना सहन होत नव्हत्या. माझे संपूर्ण शरीर वेदनेने कापत होते. मी मनातल्या मनात विचार करत होते, माझी बहीण मेली नसती आणि तिच्या बदल्यात मी मयूरची बायको बनून इथे आली नसती, तर मला त्याचा हा वेडेपणा आणि क्रूरता सहन करावी लागली नसती. मयूर असा माणूस आहे हे सर्वांना माहीत होते, पण माझ्या आईबाबांनी लाजेपोटी माझे लग्न त्याच्याशी लावून दिले, जेणेकरून मी त्याचा क्रूरपणा सहन करू शकेल. लग्नाच्या पहिल्या रात्रीच मला इतक्या वेदना सहन कराव्या लागतील याची मला कल्पना नव्हती. आता सकाळचे 8 वाजले होते आणि खोलीत प्रकाश पसरला होता. तेव्हा कुठे मयूरच्या भावना थोड्याशा थंड झाल्यावर त्याने मला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाला, तू आता जाऊन आंघोळ करू शकतेस, पण यापुढे लक्षात ठेव, मला विचारल्याशिवाय तू आंघोळ करू शकत नाहीस. एवढे बोलून त्याला आराम मिळावा यासाठी तो झोपी गेला, पण माझी हालचाल करण्याची हिंमत सुद्धा होती नव्हती. मला माझ्या शरीराच्या प्रत्येक भागात वेदना जाणवत होत्या. माझा त्रास इतका वाढला होता की मला आंघोळ करण्याची हिंमत होत नव्हती. माझे संपूर्ण शरीर वेदनेने थरथर कापत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते. मी आंघोळ करून परत आले आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी मयूरच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आराम करण्यासाठी आडवी झाले. तेवढ्यातच मयूर माझ्याजवळ आला. मला तुझ्यापासून दूर जावंसं वाटत नाहीये. तुझ्या सुंदर, मऊ आणि नाजूक शरीराचे मला एका रात्री इतके वेड लागले की मला क्षणभरही तुझ्या शरीरापासून दूर जाऊ नाही वाटत. तुला माझ्या मिठीत धरून खूप सुख मिळत आहे. तो गाढ झोपेत असताना सुद्धा या गोष्टी बोलत होता. त्या तर फक्त सुरुवात होती. या जबरदस्तीत तयार केलेल्या नात्यामध्ये पुढे मला किती त्रास सहन करावा लागेल याचा मी विचार करत होते, आणि याच विचारामुळे मला 1 मिनिट सुद्धा झोप येत नव्हती. आता साधारणतः 10 वाजले होते. आता मी उठून सरळ किचनकडे गेली, तेव्हा माझ्या सासूबाई किचनमध्ये उभ्या राहून नाश्ता बनवत होत्या. जेव्हा त्यांची नजर माझ्यावर पडली तेव्हा त्या स्मित हास्य करत म्हणाल्या, बाळा, कधीपासून मी तुझी वाट पाहत होते. मयूर कुठे आहे? तो अजूनपर्यंत उठला नाही का? मी नाकारार्थी मान हलवली आणि शांत राहिली. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे, चल तू नाश्ता करून घे. मी मयूरला उठवते. नको आई, तुम्ही राहू द्या, मी स्वतः नाश्ता रूममध्ये घेऊन जाईल आणि तिथे सोबत बसून नाश्ता करेल. मी असे म्हणत होती तेव्हा सासूबाईची नजर माझ्या ओढणीवरून माझ्या मानेवर जात होती. जिथे माहीत नाही चावण्याच्या इतक्या खुणा होता की त्या खुणा पाहून सासूबाईचे हृदय पिळवटून गेले. माझ्या मानेवर मयूरच्या क्रूरतेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. माझ्या सासूबाई माझ्याकडे खेटक नजरेने पाहत होत्या. कदाचित त्या मनात विचार करत होता की निदान त्याला तरी माझ्या दया येईल. पण असे काही घडले नव्हते. शेवटी सासूबाईने मोठ्या धाडसीने मला खुर्चीवर बसवले आणि म्हणाल्या, कावेरी बाळा, माझा ऐक. त्यांनी माझा चेहरा त्यांच्या हातात घेतला आणि डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, हे बघ बाळा, तुला धीर धरावा लागेल. मयूरने आधीच किती वेदना सहन केल्या आहेत हे तुला सर्व काही माहीत आहे. कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी त्याने जबरदस्तीमुळे तुझ्याशी लग्न करण्यात होकार दिला आहे आणि मयूरच्या मनावर झालेली जखम अजून ताजी आहे. तुला नीट विचार करून मयूरला सांभाळून घ्यावे लागेल. हे सर्व तुझ्या बहिणीने त्याच्या मनावर केलेले आघात आहे. त्यामुळे तो तुझ्याकडून बदला घेऊन त्याच्या मनावर झालेले घाव भरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तुला हिंमत करून सर्व गोष्टी कराव्या लागतील. तुला तुझ्या प्रेमाने त्याच्या मनावर झालेले घाव भरावे लागतील. तुला मयूरचे मन जिंकावे लागेल, कारण तुझ्या बहिणीने जे काही केले होते तेव्हापासून तर त्याला पूर्ण स्त्री जातीचाच राग येऊ लागला आहे. परंतु तू बघ,
वेळेनुसार हळूहळू त्याच्यामध्ये बदल होईल. तो तुझ्याबरोबर प्रेमाने वागू लागेल. तू सुद्धा त्याच्या प्रेमाच्या लायक आहेस. फक्त तुला आता थोडी हिंमत ठेवावी लागेल. मग बघ, तुझ्या आयुष्यात अगदी सुखकर होईल बाळा. तू फक्त त्याच्या अत्याचारांबद्दल गप्प बसायला हवंस. माझ्या खांद्यावरील ओढणीने सासूबाईने माझ्या मानेवरील खुणा लपवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मयूरची क्रूरता कुणासमोर येऊ नये. एक क्षणासाठी माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. माझे मन दुःखाने भरले होते. मी सासूबाईंना मिठी मारून जोरजोरात रडू लागली. आई, मी ह्या गोष्टी अजिबात सहन करू शकत नाही. आई, मला मयूरच्या क्रूरतेने खूप त्रास होत आहे. एकाच रात्री त्यांनी माझी अवस्था खूप खराब करून ठेवली आहे. मग प्रत्येक दिवशी मी त्याची अशी क्रूरता कशी सहन करू? मी एवढा त्रास सहन करू शकत नाही. जर असेच घडत राहिले तर मी मरून जाईल. मयूररावांना तर थोडी सुद्धा दया आली नाही. ते माझ्यावर एखाद्या राक्षसासारखे तुटून पडले होते. माहीत नाही एक रात्रीमध्ये त्यांनी माझ्यासोबत किती वेळा. आई, या सर्व गोष्टी मी नाही सहन करू शकत. त्यांच्या आतमध्ये तर खूप क्रूरता आहे. जर त्यांनी त्यांच्या मनातील क्रूरता काढली नाही तर माझा जीव सुद्धा जाऊ शकतो. आई, प्लीज मला वाचवा. पण माझ्या बहिणीने असे काय केले होते ज्यामुळे मयूररावांच्या मनामध्ये एवढा राग भरला आहे? कावेरी बाळा, तुझ्या बहिणीने जे काही केले आहे ते कोणालाही सांगण्याच्या लायक येत नाही. मयूर एक खूप चांगला शिक्षकाचा मुलगा होता. तो परदेशातून शिकून आला होता, परंतु त्याने स्वतः कधीच कोणती मुलगी पसंत केली नाही. त्याचे असे म्हणणे होते की मी जास्त शिकलेला आहे, परंतु ह्या बाबतीत मला जास्त अनुभव नाही आहे. त्यामुळे आई, तूच एखादी मुलगी शोध. अगोदर मला वाटायचे की मयूर स्वतःच कोणती तरी मुलगी पसंत करेल, कारण आजच्या जगात मुले आणि मुली एकमेकांना अशा ठिकाणी आवडतात जिथे ते एकत्र अभ्यास करतात. पण मयूरने कधीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याला नेहमीच त्याच्या भविष्याची काळजी वाटत असायची. म्हणून त्याच्या लग्नाची गोष्ट तर त्याने माझ्यावर सोडून दिली होती. मला सुद्धा माझ्या मुलासाठी एक चांगल्या मुलीची गरज होती, जी माझ्या मुलाला समजून घेईल आणि त्याच्यावर प्रेम करेल. ह्याच विचार करून मी मुलगी शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी तुझी बहीण धारा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तेव्हा आमच्या शेजारी राहणाऱ्या काकांनी तुझ्या बहिणीचे नाते सांगितले होते. तेव्हा ती आम्हाला लगेच आवडली, कारण तुझी बहीण खूप सुंदर होती. पण आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती की तुझी बहीण कोणत्या तरी दुसऱ्याच मुलावर प्रेम करते आणि आमच्याकडे पैशाची काहीच कमी नव्हती. त्यामुळे तुझ्या बाबांनी लगेचच मयूरच्या नात्याचा स्वीकार केला. मी मयूरला तुझ्या बहिणीचा फोटो दाखवला. त्याच वेळी त्याला ती खूप आवडली होती. पण तुझ्या बहिणीच्या मनात दुसऱ्या मुलाविषयी जे प्रेम होते त्याविषयी आम्हाला उशटशी सुद्धा कल्पना नव्हती किंवा तशी शंका सुद्धा नव्हती, कारण तुझ्या बहिणीने ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती की ती कोणत्या तरी नागेंद्र नावाच्या मुलावर प्रेम करते. त्यानंतर एका महिन्यात मयूर आणि तुझी बहीण धाराचा साखरपुडा झाला. मग 2 महिन्यांनी लग्नाची तारीख काढण्यात आली. लग्न झाल्यानंतर धारा आमच्या घरची सून बनून आली होती. धारा बोलायला खूप चांगली होती. तिने आपल्याबरोबरच संपूर्ण घर सांभाळले होते. मयूरला सुद्धा ती खूप आवडत होती, पण आपल्या बिझनेसच्या कामामुळे तो जास्त करून घराबाहेर राहत असायचा. याच गोष्टीचा फायदा धाराने उचलला होता. आम्ही धारावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता. ती कधीही घराबाहेर जायची आणि यायची याविषयी तिच्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिबंधी नव्हती. धाराच्या कॉलेजचे शेवटचे वर्ष चालू होते. मयूरने तिला शिकण्यासाठी परमिशन दिली होती. ती कॉलेजला जायची आणि त्या नागेंद्र नावाच्या मुलाला भेटत असायची, परंतु या गोष्टीची आम्हाला काहीही माहिती नव्हती. अशा प्रकारे मयूर आणि धाराच्या लग्नाला 8 महिने झाले होते, परंतु धाराकडून कधीच असे जाणवले नाही की ती मयूरला पसंत करत नाही. परंतु ती नागेंद्र नावाच्या मुलासोबत एवढी पुढे गेली होती की तिने त्या मुलाच्या बरोबर जवळीक सुद्धा साधली होती. मयूरला प्रत्येक वेळी सरप्राईज देण्याचा खूप शौक होता. त्याला आपली बायको धाराला सरप्राईज द्यायची होती. म्हणून कोणत्या तरी बिझनेस मीटिंगमधून तो फ्री झाल्यानंतर त्याने विचार केला की धाराला कॉलेजमध्ये जाऊन सरप्राईज देतो आणि तिला सोबत घरी घेऊन जातो. परंतु त्याला माहीत नव्हते की त्याची बायको धारा त्याला किती मोठा धोका देत होती.
जेव्हा मयूर कॉलेजमध्ये पोचला तेव्हा त्याला समजले की धारा तर कोणत्या तरी नागेंद्र नावाच्या मुलासोबत कुठेतरी हॉटेलमध्ये गेली आहे आणि ती रोजच त्या मुलाबरोबर जाते. कॉलेजमधील इतर मुलांकडून त्या हॉटेलचा पत्ता घेऊन मयूर सरळ त्या हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे धारा आणि नागेंद्र बसून प्रेमाच्या गोष्टी बोलत होते. धारा म्हणत होती की माझ्या नवऱ्याने कधीच माझी भूक शांत केली नाही. त्याला तर त्याच्या बिझनेसमधून वेळच मिळत नाही. रात्री उशिरा घरी येतो, 1-2 वेळा माझ्याबरोबर प्रेमाने बोलतो, पण तो एवढा थकलेला असतो की लगेच झोपून जातो. चुकून एखाद्या रात्री तो माझ्यावर थोडेफार प्रेम करतो, पण त्याने माझे समाधान होत नाही. पण नागेंद्र, तू तर मला खूप खूप सुख देतोस आणि आपल्याला लग्न करण्याची सुद्धा गरज नाही आहे, कारण तुझी बायको आहे आणि माझा नवरा सुद्धा आहे. पण आपले आयुष्य अशा प्रकारे मैत्रीमध्ये जगून एकमेकांना असे सुख देत राहू. तुझी बायको आहे जी तुझे घर, तुझ्या आई बाबा आणि तुझ्या बहीण भावाची काळजी घेत आहे. त्यामुळे तुझे जेव्हा मन करेल तेव्हा तू माझ्यावर तुझ्या प्रेमाची उधळ करू शकतोस. तुझ्यामध्ये ती मर्दांगी ताकद आहे जी माझी भूक भागू शकते आणि त्यामुळेच मला सुख मिळते. म्हणूनच म्हणते नागेंद्र, तू मला कधीही विसरू नकोस. हे ऐकल्याबरोबर मयूरच्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले. मयूरने रागाच्या भरात तिथलीच खुर्ची उचलून नरेंद्रच्या डोक्यात मारली होती, पण त्याने बायकोचा हात स्पर्श करू सुद्धा शकला नाही. तो फक्त रागारागात तिला एवढेच म्हणला की तू इथून घरी चल. त्यानंतर हॉटेलमधल्या लोकांनी मयूरपासून नागेंद्रला वाचवले. जेव्हा मयूर धाराला घेऊन घरी पोचला तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये जणू काही रक्त बाहेर पडत होते. त्याने त्या हॉटेलमध्ये धारा आणि नागेंद्रचे जे जे बोलणे चालू होते त्यांनी व्हॉइस रेकॉर्ड बनवली होती. ती रेकॉर्ड त्याने तुझ्या आईबाबांना पाठवून दिली. ती रेकॉर्ड ऐकल्यानंतर तुझ्या आईबाबाने सुद्धा शर्मेने मान खाली केली होती. त्यांची तर मयूर समोर येण्याची हिंमत सुद्धा होत नव्हती. तुझ्या बाबांनी तर सांगितले होते की काहीही झाले तरी अशी मुलगी आमच्या घरी यायला नको हवं, तर तुम्ही तिला संपून टाका. मी माझी दुसरी मुलगी तुम्हाला देईन. तिथूनच तुझी खरी गोष्ट सुरू झाली होती. त्यानंतर मयूरने आम्हाला काहीच सांगितले नाही. तू फक्त माझ्यावर नाराज होता. तो म्हणाला, आई तू लग्न ठरवण्याच्या अगोदर मुलीचे चरित्र कसे आहे याची चौकशी करायला हवी होतीस. तिचे कोणत्या मुलावर प्रेम आहे का ही गोष्ट तरी विचारायला हवी होतीस. मला मयूरचे बोलणे समजत होते. मी तुझ्या आईकडे तक्रार केली तेव्हा त्या म्हणाल्या, देवाची शपथ धाराने आम्हाला याविषयी काहीच सांगितले नव्हते की तिला कोणता मुलगा आवडत आहे. जर तिने सांगितले असते तर आम्ही तिचे त्याच मुलाबरोबर लग्न करून दिले असते. तुझ्या आई बाबा म्हणाले की आता जे काय होईल ती तुमच्या घरची इज्जत आहे आणि आमच्या सुद्धा, त्यामुळे तुम्हाला तिच्यासोबत जे काही करायचे आहे ते करा. त्यानंतर धाराने घराबाहेर पडणे बंद करण्यात आले. मयूर त्याचे सर्व बिझनेस त्याच्या मॅनेजरच्या हवाली करून घरी बसला आणि दिवस रात्र तिच्यावर प्रेम करत राहू लागला. कधी सकाळ व्हायची आणि कधी संध्याकाळ व्हायची हे धाराला समजायचे नाही. जेव्हा ती बाहेर किचनमध्ये यायची तेव्हा ती तिचा चेहरा झाकून येत असायची. एक दिवस मी तिला पाठीमागून पाहिले तर तिच्या मानेवर काही निशाण होते. तिचे होठ फाटलेले होते, परंतु तिच्या रूममधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसे. त्या दोघांमध्ये वाद झाला आहे असा आवाज सुद्धा कधी बाहेर येत नव्हता किंवा मयूर तिच्यावर मोठ्याने ओरडत आहे असा आवाज सुद्धा कधीच रूम बाहेर यायचा नाही. पण त्यानंतर 2 महिन्यांनी धाराची तब्येत खूप खराब झाली होती. तेव्हा मयूरच्या डॉक्टरांना घरी तिची तपासणी करण्यासाठी बोलून घेतले. तेव्हा समजले की ती 4 महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि तिची तब्येत खूप खराब झाली आहे. तेव्हा मयूरने तिचं सर्व टेस्ट करून घेतल्या आणि तिच्या प्रेग्नन्सीची सुद्धा तपासणी करून घेतली. पण चेकअप केल्यानंतर आणि चौकशी केल्यावर समजले की तिच्या पोटामध्ये वाढणारे बाळ हे मयूरचे नाही तर नागेंद्रचे आहे. तेव्हा मयूरच्या पायाखालची जमीन सरकून गेली होती. तेव्हा पहिल्यांदाच त्याने धारावर हात उचलला होता. तेव्हा मयूर तिला म्हणाला, तू माझ्यापासून घटस्फोट घे आणि त्या नागेंद्र सोबत राहायला जा, कारण मी तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला बापाचे नाव देऊ शकत नाही. तेव्हा धारा पहिल्यांदा मोठमोठ्याने रडली आणि आपल्या चुकीची माफी मागू लागली होती. धाराने सांगितले की ती नागेंद्रवर नवनवीन असल्यापासून प्रेम करत होती,
परंतु नागेंद्रवर त्याच्या आईबाबाचा खूप दबाव होता, म्हणून त्याला गावी जावे लागले आणि गावी त्याला त्याच्या आईबाबाच्या पसंतीने लग्न करावे लागले. लग्न केल्यानंतर तो पुन्हा शहरात आला तेव्हा त्याने धाराला सर्व सांगितले. परंतु धाराने नागेंद्रला सोडले नाही आणि त्याचे नाते तसेच राहिले. नागेंद्रचे लग्न झाल्यानंतर 1 वर्षाने धाराचे सुद्धा लग्न झाले. पण लग्न झाल्यानंतर सुद्धा नागेंद्र आपल्या बायकोपासून लपून आणि धारा आपल्या नवऱ्यापासून लपून ते दोघे एकमेकांना भेटत होते. एवढेच नाही तर ते दोघे एकमेकाच्या खूप जवळ आले होते आणि अशा प्रकारे त्यांचे नाते ते आयुष्यभर चालू ठेवणार होते. पण धाराचा हा खेळ आता संपला होता. ती प्रेग्नेंट असल्या कारणाने तिची तब्येत खूपच खराब राहू लागली होती आणि तिला आता खूपच टेन्शन येऊ लागले होते. मयूर आता तिचा खूप राग करू लागला होता. मयूरने तिला हे सुद्धा सांगितले होते की तू हे घर सोडून जाऊ शकतेस. परंतु धारा कुठे जाणार होती. परंतु एक दिवस धाराने मयूरच्या न कळत नागेंद्र बरोबर बोलणे केले आणि नागेंद्रला म्हणाले, जे माझ्या पोटामध्ये बाळ वाढत आहे हे तुझे आहे. तेव्हा नागेंद्रने स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाला की तुझ्या पोटामधले जे बाळ वाढत आहे त्याचा मी कधीही स्वीकार करणार नाही, कारण माझी स्वतःची 2 मुले आहेत. तू त्या बाळाला नष्ट कर आणि तुझे आयुष्य आनंदात जग, म्हणजे सर्वच प्रॉब्लेम संपून जाईल. ते बाळ राहिले नाही तर तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यानंतर तू तुझ्या नवऱ्याबरोबर सुखाने आयुष्य घालव. त्या दिवशी तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती की जे काही करत होती ते खूप चुकीचे होते, कारण तिच्या पोटातील बाळाला कोणीही नाव द्यायला तयार नव्हता. पण दाराला आपल्या पोटात वाढणारे बाळ गमवायचे नव्हते, म्हणून त्या दिवसापासून ती खूपच टेन्शनमध्ये राहू लागली होती. याच टेन्शनने एक दिवस दाराचा जीव घेतला. एक दिवस दाराच्या पोटामध्ये खूप दुखू लागले आणि त्याच दुखण्यामध्ये तिचा जीव गेला. धारा मेल्यानंतर तुझ्या आईबाबांनी तुझे लग्न मयूरसोबत करून दिले, कारण त्यांना खूप लाज वाटत होती आणि धाराच्या विश्वासघातामुळे मयूर इतका वेडा झाला होता की तो आता कोणावरही विश्वास ठेवत नाही आणि तो तुटला आहे. मयूरच्या आईचे म्हणणे ऐकून मला खूप वाईट वाटले, कारण धाराच्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागत होती. आमच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी मोठ्या थाटामाटात पार पडली होती. रिसेप्शन नंतर आई आणि बाबा मला घ्यायला आले. मी मयूरपासून मुक्त होणार याचा मला खूप आनंद झाला. पण माझा हा गैरसमज काही मिनिटांसाठीच होता, कारण मयूररावांनी स्पष्ट नकार दिला होता. मी कावेरीला नाही पाठवू शकत. त्यांच्या अशा बोलण्याने आई बाबा सुद्धा शांत झाले होते. त्यांचा आपल्या जावयावर विश्वास होता, पण मी कोणताही गुन्हा केला नव्हता तरीही या चक्रव्यूहात अडकली होती आणि मयूरराव माझी बहीण धाराचा बदला माझ्याकडून पूर्ण करून घेत होते. माझे वय सुद्धा जास्त नव्हते. आता मी 10वी मध्ये होते आणि मी कोणत्याच मुलाबरोबर आजपर्यंत बोलले सुद्धा नव्हते. मयूररावांची शरीरयष्टी खूप चांगली होती, त्यामुळे पाहून कोणतीही मुलगी त्यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी नकार देऊ शकत नव्हती. परंतु मला फक्त त्यांचा अत्याचार सहन करायचा होता. रिसेप्शन झाल्यानंतर आईबाबा निघून गेले होते आणि रात्री मी माझ्या खोलीत गेले तेव्हा मला त्या जड साडीमध्ये गुदमरल्यासारखे वाटत होते, म्हणून मी ती साडी सोडली. तेवढ्यात मयूरराव आत आले आणि ती माझ्याकडे रागाने पाहू लागले. मग रागात म्हणाले, तू कुणाला विचारून ही साडी सोडलीस? तू आत्ता लगेच ही साडी पुन्हा नेस. मला तुला साडीमध्ये परत पाहायचं आहे. जोपर्यंत माझे मन करत नाही तोपर्यंत ही साडी तू सोडणार नाहीस. मी रडतच साडी पुन्हा नेसली आणि ब्लाऊज घातला, परंतु त्या ब्लाऊजची चैन मागच्या बाजूला होती, त्यामुळे आरशासमोर उभी राहून मी ती चैन लावण्याचा प्रयत्न करत होते. एवढ्यातच मयूरराव माझ्या मागे येऊन उभे राहिले आणि त्यांनी स्वतःच्या हाताने माझी साडी आणि ब्लाऊज काढला आणि मला तशीच बेडवर घेऊन गेले आणि पुन्हा त्यांनी तीच क्रूरता सुरू झाली. पण मी काही करू शकत नाही, कारण दुसऱ्या गुन्ह्याची शिक्षा मला मिळत असल्याने मी काही करू शकत नव्हते. मी ते 2 महिने सहन केले. 2 महिन्यानंतर माझी तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा मला कळाले की मी गर्भवती आहे आणि जेव्हा मयूररावांना ही गोष्ट समजली तेव्हा ते खूप आनंदी झाले
आणि मयूररावांनी त्यांच्या सर्व पूर्वतेबद्दल माफी मागितली. मीही मयूररावांना माफ केलं, कारण मलाही मूल खूप आवडायचे. बाळ जन्माला आल्यावर मयूरराव पूर्णपणे बदलले होते. आता ते माझ्यावर विश्वास ठेवू लागले होते आणि धाराला विसरून गेले होते. त्यांनी माझ्यासोबत केलेले प्रत्येक चुकीची माफी मागितली आणि मी मयूररावांना माफ केले, कारण मयूरराव खूप चांगले माणूस होते. आजपर्यंत त्यांनी त्यांच्या बायकोशिवाय इतर कोणाकडेही चुकीचे नजरेने कधीच पाहिले नव्हते. यासाठी मी त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू शकते, कारण माझी बहीण धाराने त्यांचा खूप विश्वासघात केला होता. त्यामुळे ते माझ्यासोबत असे वागत होते. त्यांनी मला माझ्या बहिणीविषयी सांगितले तेव्हा मला सुद्धा माझ्या ताईचा खूप राग आला होता. मयूररावांनी त्यांच्या पहिल्या सुवागराती दिवशी सांगितले होते की माझ्या ताईला अशी कोणत्याच प्रकारची ब्लीडिंग झाली नाही, जी कुमारी असणाऱ्या मुलींना होते. परंतु तरी सुद्धा त्यांनी माझ्या ताईवर शंका घेतली नव्हती. ही गोष्ट तर त्या दिवशी समजली ज्या दिवशी त्यांनी माझ्यासोबत पहिली रात्र घातली होती आणि माझ्या अंतूर रक्ताने मागले होते. त्यांनी त्या रात्री माझ्यामध्ये खूप बदल पाहिले होते. परंतु तरी सुद्धा धाराताईने दिलेला धोका त्यांना शांत बसू देत नव्हता. म्हणून ते माझ्यावर क्रूरतेने वागत होते. ते म्हणत होते की जेव्हा मला माझ्या कामातून वेळ मिळायचा तेव्हा मी तो वेळ धाराबरोबर घालायचो. पण धारामध्ये एक वेगळ्याच प्रकारची गोष्ट होती. ती पूर्ण रात मला वेडे करून सोडत असायची. धाराने पहिल्या रात्री सुद्धा कोणत्याही प्रकारची लाज बाळगली नव्हती. ती त्या रात्रीपासूनच रात्रीची मजा घेत होती. आणि मयूररावांनी सुद्धा पहिली रात्र पहिल्यांदा साजरी केली होती. त्यामुळे त्यांना त्याविषयी जास्त माहिती नव्हती. त्यामुळे त्यांना धाराताईच्या वागण्याचा अंदाज आला नव्हता. परंतु जेव्हा त्यांना धोका मिळाला त्यामुळे ते एवढ्या क्रूरतेने इथेपर्यंत पोहोचले होते. ते माझ्यासोबत अगदी वेड्याप्रमाणे सर्व गोष्टी करत होते. परंतु त्या गोष्टी फक्त ताईने दिलेल्या धोक्यामुळेच होत्या आणि त्यामध्ये पूर्ववत माझ्या ताईची चुकी होती. असे घडले असले तरी आज मी आणि मयूरराव आम्ही दोघे खूप खुश आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट, माझ्यावर विश्वास ठेवतात आणि मी सुद्धा डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवते. तुम्ही लोक जर माझ्या जागी असता तर तुम्ही काय केले असते? मी आता मयूरच्या मुलाला जन्म दिला आहे आणि मयूर पूर्ण जग विसरून फक्त माझ्यावर लक्ष देतो. तर मित्रांनो मैत्रिणींनो, मी घेतलेला निर्णय योग्य होता का, याविषयी आपले मत काय आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर कथा आवडली तर कथेला लाईक